दिल्ली हादरली। लाल किल्ल्याजवळ कार स्फोटात 9 ठार, 24 जखमी। देशाची राजधानी दिल्ली सोमवारी सायंकाळी हादरली आहे। ऐतिहासिक लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये सायंकाळी 6:52 भयंकर स्फोट झाला। स्फोट एवढा प्रचंड होता की आसपासची वाहनं पेटली, काच फुटल्या आणि परिसरात क्षणभर घबराटीचे वातावरण निर्माण झाले। या दुर्घटनेत 9 जण ठार तर 24 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। हा दहशतवादी हल्ला आहे की अपघाती स्फोट याचा सर्व अंगांनी तपास करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत। स्फोटानंतर दिल्लीसोबतच मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि काशी येथेही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। पोलिसांनी स्फोट झालेल्या कारचा मालक मोहम्मद सलमान याला गुरुग्राम येथून ताब्यात घेतले असून त्याने कार विकल्याचे सांगितले आहे। तपास सुरू आहे। देशभराचे लक्ष आता या प्रकरणाच्या चौकशीकडे। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा।